नमस्कार मंडळी सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि परत एकदा खूप दिवसानंतर तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. थोडेसे चान्सेस आहेत की ह्यावेळेस मी थोडं कंटिन्यू राहणार आहे, कारण मागचा व्हिडिओ मला वाटतं मी 2 महिन्यांपूर्वी अपलोड केला होता आणि त्याचं कारणही तेवढं चांगलं आहे. तुम्हाला माहिती आहे, 1 मिनिट मी किचनमध्ये घेऊन जाते. आमच्या घरात काय चाललंय दाखवते आणि अजून एक मेंबर तुम्हाला एक्स्ट्रा दिसणार आहे इथे. हे आलेले आहेत आमच्या सासूबाई भारतातून. आई सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा द्या. सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. हा, आणि इकडे चाललेली आहे देवपूजा. ते पण इन्स्ट्रक्शन देत आहेत, आई अशी करायची तशी करायची, कारण पूजा व्यवस्थित व्हावी म्हणून. आणि आय होप सो ह्यावेळेस आमचे ब्लॉग व्यवस्थित आम्ही अपलोड करणार आहोत म्हणून, कारण माझ्याकडे काही विषयच नव्हता. आम्ही बाहेर फिरायला गेलेलो होतो आणि एवढे सगळे रेकॉर्डिंग आहे तरी पण माझ्याकडून एडिट करून ते अपलोड करणं झालं नाही. परवा दिवशी आई इथे लँड झालेले आहेत आणि स्वतः एकटीने ट्रॅव्हल केलेलं आहे. इतकं म्हणजे मी सांगू शकत नाही, इतकं ब्रेव आहेत त्या, कारण इथून इथपर्यंत येणं जवळपास 24 तासाचा, घरात टच व्हायला 24 तास लागतात. आणि त्यांनी आमचे जे ओळखीचे होते त्यांच्यासोबत प्रवास केलेला आहे. एकदम छान त्यांचा प्रवास झाला होता. आय होप सो त्या पुढच्या वेळेस एकटं येतील म्हणून. आणि इथून आल्यानंतर आम्ही एवढे एक्सायटेड होतो त्यांना भेटण्यासाठी. भेटी झाल्या, छान छान बॅगमधले काय काय माझ्या जावेने एवढे चांगले चांगले गिफ्ट्स पाठवले होते, ते आम्ही ओपन केले आणि बस तेव्हापासून आम्ही सगळे खुश आहोत. 2 दिवस झालं. आणि मी तुम्हाला दाखवते मीरा काय करते घराच्या बाहेर. मीरू थांब 1 मिनिट. मीरू तू काय करतेय? मीरू इकडे एवढी गरमी आहे सध्या. मीरू तू काय करते बाळ? स्विंग खेळते. कोण आले आपल्याकडं? आजी आली आहे ना. भार्गव सध्या शाळेत गेलेला आहे. शाळेत नाही गेलेला आहे, त्याला सुट्ट्या आहे. भार्गव सध्या आता थांब 1 मिनिट. मी 1 मिनिट. भार्गव सध्या गेलेला आहे क्रिकेटच्या क्लासला, कारण त्याचं ह्या आज प्रॅक्टिस असते. आज शनिवार आहे, सगळ्यांना सुट्ट्या एक्सेप्ट मी. म्हणजे मी दुपारी जाणार आहे. आणि आम्ही आज आषाढी एकादशीचा इकडे शाबू बनवलेला आहे. 1 मिनिट दाखवते तुम्हाला. आणि काय काय रेसिपी आणलेल्या आहेत, आता हळूहळू बाहेर निघतील. इकडे शाबूची तयारी चालू आहे आणि इकडे देवपूजा चालू आहे पूर्ण. खिचडी तयार केलेली आहे आईच्या इन्स्पेक्शन खाली. आणि आता अशी दिसते एकदम. इथे शाबू एवढा चांगला मिळत नाही. थांबा 1 मिनिट. इथे शाबू एवढा चांगला मिळत नाही, कारण माहीत नाही, तो भिजतच नव्हता व्यवस्थित. त्याच्यामुळे ही अशी एवढी चांगली खिचडी झाली तयार. आणि इकडे भगर बनते आईसाठी. नशिबाने आता भगर मिळाली, नाहीतर चान्सेस नव्हते भगरीचे. खिचडीतच भागावं लागला असता. आणि असं चाललंय आमचा दिवस पूर्ण. काल आल्यावरती त्याने बघितलं बॅकयार्ड वगैरे कसं आहे, सगळ्या गोष्टी एकदम मस्त दिसत होत्या. आणि संध्याकाळची पण तयारी केलेली आहे आम्ही. त्यासाठी आम्ही 1 मिनिट कुठे गेला कॅमेरा. त्यासाठी आम्ही इथे भगर भिजत घातलेली आहे. आता याचे आम्ही डोसे बनवणार आहोत, भगरीचे डोसे संध्याकाळसाठी. आणि खूप एक्सायटेड होतो आम्ही, खूप एक्सायटेड होते आम्ही. पुढे कसं अजून 2 महिने स्पेंड करणार आहोत माहीत नाही, पण एकदम भारी वाटते सध्यासाठी तरी.